संघर्षामध्ये माणूस एकटा असतो आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यासोबत असते. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीच संपवू शकत नाही. डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण नाती सांभाळत असतो. एक वेळेस आपले स्वप्न पूर्ण नाही झाले तरी चालेल, पण आपल्या आईच्या स्वप्नांसाठी आपलं आयुष्य प्राणपणाला लावावं इथपर्यंत आपलं धैर्य असावं. एखाद्या वाक्याने कुणाला आनंद होत असेल, मानसिक समाधान मिळत असेल तर ते वाक्य देखील प्रार्थनाच असते. तोल सांभाळता आला नाही तरी चालेल, पण तोंड सांभाळता आलं पाहिजे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे. आयुष्य सोपं करायचं की अवघड हे आपल्याच हातात असते. फक्त आयुष्य जगताना त्यात थोडा विचार आणि काही बदल मात्र आवश्यक असतात. आयुष्य एक खेळ आहे. आपण ठरवायचं की आपण खेळाडू बनायचं का एक खेळणं. जरुरीचे नाही लोकांनी आपल्याला समजून घ्यावं. तराजू वजन दर्शवते, दर्जा नाही. साठवून ठेवलेल्या भावनांचा एकदा का उद्रेक झाला तर त्याचे होणारे परिणाम भयंकर असतात. बापाच्या पैशावर माज करणारी मुले असतात, पण मुलांच्या पैशावर माज करणारा बाप नसतो. खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात, आपण जपण्यासाठी पुस्तक निवडावं. आयुष्याचा मार्ग निवडताना आईवडिलांचं मत नक्कीच घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ. जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही. सोबत किती आहेत हे महत्त्वाचं नसतं, पण जितके आहेत ते आपल्या बाबतीत कसे आहेत हे महत्त्वाचं असतं. एकदा फूल फांदीवरून गळून पडलं की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात. तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात, पण उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो, आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही. खोटं बोलून तात्पुरती माणसं जमवता येतील, पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवली म्हणजे जिंकला. आपण पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा हे हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. शाळेच्या कवायती परेडमध्ये पीछे मूड बोलता क्षणी पहिला माणूस शेवटी आणि शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो. आयुष्यही असंच आहे. आयुष्यातही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचं दुःख कधीच मानू नये. माहीत नाही हे आयुष्य कधी म्हणेल
पिछेमूड हे सांगता येत नाही.